हॅलो नमस्कार शुभ संध्याकाळ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये. कोकण पुन्हा एकदा कोकणातून लाईव्ह आहे आपला पहिला एपिसोड. पुन्हा एकदा कोकणवरती एक एक्साइटिंग अशी मी तुमच्यासाठी सिरीज घेऊन आलोय. सो कोकण मला बरेच लोक विचारतात, अरे सारखं काय कोकणात? तर जे तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये ह्या चित्रामध्ये दिसतंय ना, तेच आहे मित्रांनो कोकणामध्ये. सुंदर असे नजारे, शांतता आणि हा समुद्राचा सुंदर असा आपल्या कानावरती पडणारा आवाज, हा पक्ष्यांचा चिवचिवाट, हे जे निसर्ग आहे ना कोकणचं, ते काही अद्भुतच आहे. म्हणजे तुम्ही मला किती वेळा कोकणात यायला सांगितलं ना, तरी मी भरपूर वेळा यायला तयार आहे. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे हीच सुंदर अशी गोष्ट. म्हणजे काय सांगू मी आता, म्हणजे आपलं आता जस्ट तुम्ही दिव्यागरची सुद्धा आपली एक मस्तपैकी सिरीज झाली, ती सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवरती एन्जॉय केली, त्याला पण तुम्ही भरभरून प्रेम दिलं. म्हणजे आपला जो दुसरा एपिसोड होता तुम्ही त्याला पण भरपूर प्रेम दिलं. म्हणजे ऑलमोस्ट तो 1200 का 1400च्या आता व्ह्यूच्या वर तो व्हिडिओ चाललेला आहे. सो त्याच्यानंतर म्हणजे असं सारखं कोकणातलेच व्हिडिओ करावे असं काही माझं हे नाहीये. पण एक आपण म्हणतो ना की आपण एखाद्या ठिकाणी गेलो, एखाद्या जागेवर आपण गेलो की तो आपली एक अटॅचमेंट वाढते, तसंच काहीसं या बाबतीत आहे. सो आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की आम्ही आज सकाळी, म्हणजे आज सॅटर्डे आहे, आम्ही आज सकाळी लवकर पुण्यावरून निघालो होतो. म्हणजे माझा असा विचार होता की पूर्ण जर्नीचा एक व्हिडिओ बनवावा, म्हणजे स्टार्ट टू एंडचा. म्हणजे तुम्हाला रूट कसे आहेत, रस्ते कसे आहेत ह्याची पण माहिती सांगावी. पण डोंट नो, म्हणजे मला नाही वाटलं असं तो व्हिडिओ बनवावा. पण तरी मी तुम्हाला थोडक्यात सगळी माहिती सांगतो. तर आम्ही आहोत रत्नागिरीमध्ये. म्हणजे रत्नागिरी सिटी ऑलमोस्ट इथनं फक्त 5 ते 6 किलोमीटर डिस्टन्सवरती आहे. म्हणजे रत्नागिरी टू गणपतीपुळे जो रस्ता आहे ना, त्या रूटवरती हे आपलं रिसॉर्ट आहे. या रिसॉर्ट बद्दलची जी काही माहिती असेल ना, ती पण मी तुम्हाला नंतर म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन, किंवा आमच्या रूमची टूर वगैरे सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणार आहे. सो ही सिरीज संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण सगळी माहिती मिळेल. आणि आमचा जो रूट होता ना, म्हणजे तुम्ही जर पुण्यावरून रत्नागिरीला येणार असाल ना, तर मला 2 रूट आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आपल्या मुंबई बेंगलोर हायवेनी पाटण मार्गे तुम्ही चिपळूण वरून रत्नागिरीला येऊ शकता, किंवा आम्ही ज्या रूटने आलो ना तो रूट सुद्धा पण तुम्ही प्रेफर करू शकता. पाटणचा जो फाटा आहे ना, म्हणजे कराड सिटी पास करून पुढे जायचं आणि तिकडून एक फाटा आहे तो तुम्हाला अनुस्कोरा घाटातनं घेऊन येतो. म्हणजे मलकापूर अनुस्कोरा घाट त्या रूटनी सुद्धा तुम्ही रत्नागिरीला येऊ शकता. तर तो सुद्धा एक रूट आहे. सो दॅट्स द होल स्टोरी. म्हणजे आत्ता हा जो आहे ना, तो आता आपल्या रिसॉर्टच्या मागचा एरिया तुम्ही आजूबाजूला बघताय. म्हणजे सुंदर असं त्यांनी इथं गार्डन वगैरे केलेलं आहे, बसण्यासाठीची जागा आहे, टेंट सुद्धा आपल्याला दिसतोय. आणि ही खूपच चांगली अशी मेंटेन केलेली आपल्याला इथं झाडी पण पाहायला मिळत आहे. आणि इथूनच डायरेक्टली आहे ना बीचला पण ऍक्सेस आहे. तर आता आपण त्याच रूटनी बीचवर सुद्धा जाणार आहोत. सनसेट आय थिंक होतच आलाय, तर आपण आता पटकन जाऊयात. सो चलो. खूपच सुंदर असा नजारा, म्हणजे शब्दच मला ना, म्हणजे कोकणात आलं की माझं असंच होतं. मला आहे ना बऱ्याच वेळेला ना हे सगळं सौंदर्य पाहून आहे ना मला शब्दच सुचत नाहीत. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की माझं फंबल होतं किंवा मी बोलताना अडखळतो, पण हीच रिॲलिटी आहे मित्रांनो. की आहे ना इकडं आलो ना की मला असं जे 101 आपल्याला नजारे दिसतात ना, ते पाहून मला ना शब्दच सुचत नाहीत. सो हे आपलं रिसॉर्ट आहे आणि इथूनच रिसॉर्टला हे छोटंसं गेट आहे आणि या गेटमधून या बीचला डायरेक्ट एक्सेस आहे. बाय द वे हा बीच आहे काळबादेवी बीच, रत्नागिरी. काळबा देवीचं सुंदर असं मंदिर सुद्धा आहे पुढे. आपण ते मे बी उद्या कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. पण सध्या तुम्ही हा सुंदर असा नजारा, सुंदर सुंदर सुंदर, पुन्हा एकदा सुंदर शब्द तुम्हाला ऐकायला मिळणार आहे या आपल्या सिरीजमध्ये. कारण की कोकण इज इक्वल टू सुंदर, आणि सुंदर असा सनसेट. माणसाला काय पाहिजे असतं आयुष्यात आणखी.
हाच आपल्या अरेबियन सीचा सुंदर नजारा, आपल्या कोकणचं रत्न, आपल्या रत्नागिरीचं रत्न, असा सुंदर असा हा काळबादेवी बीच. म्हणजे रत्नागिरी हे एक असा जिल्हा आहे ना, किंवा हे एक असं ठिकाण आहे ना मित्रांनो, इथं तुम्हाला 101 असे नजारे पाहायला मिळतात, 101 तुम्हाला असे बीचेस पाहायला मिळतात. सुंदर अशी ही झाडी कम्प्लिटली पाहताय तुम्ही, व्हाईट सँड बीचेस आहे. वाव, सुपर्ब. या सनसेटसाठी मित्रांनो एक कमेंट तर पाहिजे, एक लाईक तर पाहिजेच. सुंदर असा सनसेट, म्हणजे पाहताय तुम्ही डोंगर दिसतोय आणि हा आपला अरेबियन समुद्र आपला, आणि सुंदर असा सूर्यनारायणाचं आपल्याला दर्शन झालेलं आहे. वाव. सो चलो मित्रांनो, एक गोष्ट तर कन्फर्म, आपण सकाळी मॉर्निंगला लवकर उठून म्हणजे सनराईज किंवा सूर्योदय सुद्धा पाहायला येणार आहोत, आणि आपण त्याचाही आपण आनंद घेणार आहोत. सो लेट्स एन्जॉय द मोमेंट. क्लास सुपर. खूपच सुंदर आहे. म्हणजे आपला सनसेट तरी काही मिस झालेला नाही. आपण छोटासा का होईना, 5 मिनिटाचा का होईना सनसेट पाहिलेला आहे. आणि मित्रांनो, लाटांचा जर आवाज येत असेल ना, तो डिस्टर्बन्स नाहीये, तीच खरी शांतता आहे, तोच खरा पीस आहे. हा बीच खूप मोठा आहे, म्हणजे आपल्याला दिसतंय ह्या बाजूने ते ह्या बाजूपर्यंत भरपूर मोठा बीच आहे. तो आपण सकाळी सुद्धा लवकर येणार आहोत आणि हा बीच एक्सप्लोअर करणार आहोत. आणि तुम्हाला याच मला वाटतं एकच कनेक्टिंग व्हिडिओ होईल, हा आणि सकाळचा मॉर्निंगचा. सो बघूयात कसं होतंय. पण तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कॉमेंट करा. म्हणजे या सनसेटसाठी, या सौंदर्यासाठी एक कमेंट, एक लाईक तर बनतेच. आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की भरपूर असे तुम्हाला एक्साइटिंग व्हिडिओज आपल्या चॅनलवरती मला पाहायला मिळणार आहेत. सो मित्रांनो, सनसेट तर ऑलमोस्ट झालेला आहे, पण आता मला मोह आवरत नाहीये, म्हणून मी आता पाण्यात खेळायला चाललोय. सो म्हणजे वो एक बचपना हमारे दिल में हमेशा रहता है. सो मी आता चाललोय पाण्यात खेळायला. मी आता नाही थांबणार आहे. मी आता कॅमेरा खाली ठेवतो आणि मी चाललोय आता पाण्यात खेळायला, एन्जॉय करायला. सो चलो. थ्री थॉट्स म्हणजे नुसता एक विचार नाहीये, तर ती एक भावना आहे. मित्रांनो, तुम्ही एक वेळ ना विचार नष्ट करू शकता किंवा विचारांपासून तुम्ही फारकत घेऊ शकता, पण तुम्ही आहे ना तुमच्या भावनेपासून कधीच दूर जाऊ शकत नाही. आणि हाच माझा व्हिडिओजमधनं किंवा माझ्या प्रत्येक एपिसोडमधनं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असतो की हे फिरणं, हे जे लोकेशन्स आपण बघतो, ही आपली भावना आहे. हे आपले आतलं एक आवाज असतो, त्यालाच आपण भावना म्हणतो. आणि तीच भावना आपण अशा ठिकाणी येऊन, अशा शांत ठिकाणी येऊन ती एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यातूनच माणूस घडत जातो, त्यातूनच माणूस सुजाण होत जातो. सो दॅट्स द थॉट फॉर द डे. सो चलो, आता मी तुम्हाला मस्तपैकी आपला रिसॉर्टचा एरिया दाखवला आहे. आता आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करून आपण आता पुन्हा एकदा काळबादेवी बीचवरती जाऊयात. त्याच्या आधी आपलं खूप महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट असं एक व्यसन आहे, ते आपण करणार आहोत, आणि ते म्हणजे चहा. तर आता मस्तपैकी आपण चहा घेणार आहोत. काका चहा घेऊन येत आहेत, आपण चहा घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण बीचवरती जाऊ आणि मग आपला व्हिडिओ कंटिन्यू करू. सो चलो, मस्तपैकी चहा घेऊ आपण आता.
येस मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं तसं हेच आपल्या मागं रिसॉर्ट आहे आणि इथूनच आपल्याला डायरेक्टली या बीचचा ॲक्सेस आहे. सो ही जागा मी तुम्हाला काल पण दाखवली होती. सो येस, सो मस्तपैकी इथून असं जायला आपल्याला वाट आहे ही छानशी. दोन्ही बाजूनी झाडी आहेत आणि समोर हा सुंदर, एकदम शांत, एकदम पीसफुल असा हा बीच, काळबादेवी बीच. सुंदर अशा या ताडामाडाच्या झाडातनं सूर्यनारायणाचं आपल्याला दर्शन होत आहे, सनराईज होत आहे. आणि हेच ते काळबादेवी बीच, म्हणजेच काळबादेवीचं मंदिर आहे इथे पुढे आणि हा तो बीच. आता ते मंदिरसुद्धा दाखवण्याचा मी प्रयत्न करेन, पण आय एम नॉट शुअर की ते आपण तिकडे जाणार आहोत का नाही. पण हा काळबादेवीचा सुंदर असा बीच आणि खूपच छान अशी आपल्याला बैलजोडी इथं देखील पाहायला मिळते. म्हणजे तसं बघायला गेलात ना तर खूप शांत बीच आहे. इथं जास्त प्लेस म्हणजे जास्त लोक नाही आहे, जास्त क्राऊडेड प्लेस नाही आहेत. कारण की तुम्ही जर इथं पाहिलं ना तर इथं फक्त ह्या बीचच्या आसपास आहेत ना 2 किंवा 3च आपल्याला होमस्टे पाहायला मिळतात. असे प्रॉपर असे हॉटेल्स पण नाही आहेत. त्यामुळं इथं बीचवरती पण जास्त गर्दी नाही आहे. ऑब्व्हियसली ज्या गोष्टी नको असतात त्या तर आहेतच, म्हणजेच हा सगळा कचरा. आणि हा कचरा पण आहे ना, हा कचरा असा आहे ना की जो समुद्राने बाहेर टाकलेला आहे. म्हणजे समुद्राला देखील आता हेच सांगायचं आहे लोकांना की यार तुम्ही कचरा करू नका, तुम्ही या अशा बाटल्या वगैरे इथं टाकू नका. पण काय आहे, आपले विद्वान लोक असतात, काही लोक ऐकत नाहीत, पण आपण त्या गोष्टी पाळतो. आपण आपल्यापासून सुरुवात करूयात, बाकी पुढे बघूयात कसं होतं काय. बाकी सगळ्या गोष्टींना उत्तरं देण्यासाठी पर्यावरण आहेच आहे. सो आत्ता परत एकदा आपल्या माईकचा काहीतरी इश्यू झाला आहे, त्यामुळे आता मला ट्रायपॉड हातात घ्यायला लागला. नाही तर खूपच सुंदर असे तुम्हाला मी अजून एक क्लिप दाखवली असती, पण नो इश्यू. सो मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या होत्या, तर त्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगतो. सो मित्रांनो, मला तुम्हाला ज्या गोष्टी सांगायच्या होत्या ना त्या मी तुम्हाला आता सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे की या ट्रिपमध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे. तर त्या प्रश्नाचं पहिलं उत्तर असं आहे की या ट्रिपमध्ये ना आपल्याला एक शांत ठिकाणं किंवा जे हिडन प्लेसेस आहेत ना रत्नागिरी सिटीमध्ये नाही म्हणता येणार, पण सिटीच्या आसपास त्या गोष्टी आपण दाखवणार आहोत. आणि ज्या रत्नागिरी सिटीमध्ये किंवा सिटीच्या आसपास ज्या फेमस गोष्टी आहेत ना ते सुद्धा दाखवणार आहोत. म्हणजे पहिली म्हणजे रत्नागिरी सिटीतले जे 2-3 पिकनिक स्पॉट आहेत ते पण आपण कव्हर करणार आहोत पुढे जाऊन. आपण गणपतीपुळ्याला सुद्धा जाणार आहोत, तर गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन होणार आहे. म्हणजे ऑब्व्हियसली आतमधून नाही, पण बाहेरून मी तुम्हाला सांगणार आहे त्याचा काय इतिहास आहे. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती नसतील, त्याचा इतिहास तुम्हाला म्हणजे बऱ्याच लोकांना माहीत असेल, बऱ्याच लोकांना माहीत नसणार आहे. तर त्या गोष्टी मी सांगणार आहे. आणि कुठे जेवणार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर सांगणारच आहे. आणि जसं आपण दापोलीचा व्हिडिओ बनवला होता ना एक आयटेनरी, तसंच आपण रत्नागिरी सिटी किंवा त्याच्या आसपासच्या जे टुरिस्ट प्लेसेस आहेत ना त्या ठिकाणांचा सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत. म्हणजे तो पण तुम्हाला 2 नाईट्स 3 डेजचं कसं प्लॅनिंग करायचं हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो लेट्स गो. आता जास्त काही बोलत नाही. पहिला व्हिडिओ आता माझा असाच होता, म्हणजे फक्त आपण त्यात बीच दाखवला, आजची सकाळचा बीच दाखवला, कालचा सनसेटचा बीच दाखवला. आणि त्याच्यानंतर आपण आता पहिला आपला जो व्हिडिओ ना तो आपण इथंच एंड करूयात. आणि सेकंड व्हिडिओमध्ये आपण आता नाश्ता करणार आहे. नाश्ता करून आपण एका नवीन ठिकाणी जाणार आहे, म्हणजे एक वेगळं ठिकाण पाहणार आहोत आपण. तर ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आणि त्याची संपूर्ण माहिती सांगणार. सो दॅट्स द स्टोरी. सो हा व्हिडिओ आपण आता इथंच एंड करूयात. गुड बाय, टेक केअर.